क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद साळवे यांना मातंग समाज हा आदर्श आणि प्रेरणा मानतो. काय आणि त्या लहुजी वस्तादांच्या नावावरून मांगवाड्यामध्ये काही संघटनाही सक्रिय आहेत. लहुजी वस्तादांची प्रेरणा आणि आदर्श मानून मातंग समाजामध्ये काय लहुजी वस्तादांच्या संघटनासुद्धा कार्यरत आहे. परंतु ही प्रेरणा हा विचाराची मानत नाही, हे बी खरं आहे. प्रेरणा कोणती, विचाराचा आदर्श कोणता, तर विचाराचा आदर्श मानावा, विचाराचा आदर्श पाळावता, विचाराची प्रेरणा घ्यावी. पण मातंग समाज क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांना क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांची विचाराची प्रेरणा घेताना दिसत नाही किंवा विचाराचा आदर्श घेताना दिसत नाही. तर क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद हे आमच्या मांग जातीचा अभिमान जात घेतात. लहुजी वस्तादांची मातंग समाजाने जात स्वीकारली पण विचार स्वीकारला नाही. जातीची अस्मिता म्हणून क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा स्वीकार हा मातंग समाजातील काही मंडळीनं आणि काही संघटनेनं केलेला आहे. पण विचार म्हणून, आदर्श म्हणून क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांची वैचारिक भूमिका, त्यांचं वैचारिक आणि परिवर्तनवादी कार्य मात्र मातंग समाज स्वीकारताना दिसत नाही. मातंग समाज फक्त लहुजी वस्ताद हे आमच्या मांगाचे, आमच्या जातीचे एवढं स्वीकारत आहे. पण ते कोणत्या विचाराचं याचं मात्र काहीही देणं घेणं नाही. आणि जर तसं असतं तर लहुजींच्या नावाखाली ज्या संघटना आहेत त्या RSS आणि भाजपची दलाल आणि हमाल आणि गुलाम करणाऱ्या नसत्या, लक्षात घ्या. काय जर क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांची वैचारिक भूमिका मातंग समाजानं स्वीकारली असती तर क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांच्या ज्या संघटना आहे त्या प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या दिसल्या असत्या. पण जेवढ्या काय लहुजी वस्तादांच्या संघटना आणि लहुजी वस्तादांचं नाव घेऊन जे मातंग समाज काम करतात, अभिमान बाळगतात, ते भाजपचे RSSची दलाली त्यांनी केली नसती, प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेची ते गुलाम केले नसते, ते स्वतःला कट्टर हिंदू मांग म्हणून त्यांनी घेतलं नसतं. खरं तुम्हाला सांगतो, जातीचा माणूस हा कोणत्याही महापुरुषांचा वारसदार असू शकत नाही. त्यामुळं मातंग समाज जातीची अस्मिता म्हणून जर लहुजीला स्वीकारत असेल तर तो क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा वारसदार होऊ शकत नाही. खरं तर जय लहुजीवाले हे हिंदू धर्माचे गुलामच असू शकत नाही. काय बघा काय म्हणतो मी, हिंदू मातंग हा लहुजीचा वारसदारच होऊ शकत नाही. हिंदू स्वतःला हिंदू मांग म्हणून घेणारा माणूस किंवा हिंदू मांग किंवा हिंदू मातंग हा क्रांतिरक्षक लहुजींचा वारसदारच असू शकत नाही. त्यामुळं जय लहुजीवाले हे क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचे जय लहुजीवाले हे हिंदू धर्माचे गुलाम असू शकत नाही. आणि म्हणून कट्टर हिंदू मांगानो, आज जर क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद असते तर तुम्हाला गंजपेठेतल्या त्यांच्या तालमीत नेऊन तुम्हाला तुडवलं असतं. हिंदुत्वाच्या कळपात लहुजींचा गैरवापर हा त्यांचा सगळ्यात मोठा अपमान आणि विटंबना आहे. क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद हे हिंदुत्ववादी नव्हते तर ते सत्य शोधकी होते. म्हणजेच आजच्या प्रबुद्ध चळवळीचे ते रक्षक होते. काय हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी चळवळ सुरू केली, सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुरू केली, ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात, ब्राह्मणवाद्यांच्या गुलामगिरीच्या विरोधात, हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी सामाजिक परिवर्तनाची क्रांतीची चळवळ उभा केली, ज्या चळवळीचे रक्षण करणारे लहुजी वस्ताद होते. म्हणून तर त्यांना क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद म्हणतात. काय मुलीने ह्या हिंदू धर्म व्यवस्थेनं मुलीने शिक्षण घेऊ नये असं सांगितलं जातं. मुलीनं शिक्षण घेणं म्हणजे फार मोठं पाप, ताटात किडे पडतात, फार मोठा धर्मगुन्हा असं समजलं जातं. कोण सांगत होतं हिंदू धर्म व्यवस्था, असं कोण म्हणत होतं, असं कोणी सांगितलं हिंदू धर्म व्यवस्था? त्या धर्मव्यवस्थेला आव्हान देऊन त्या धर्मव्यवस्थेच्या विरोधात महात्मा फुले यांनी जी मुलींची शाळा सुरू केली
त्या मुलींच्या शाळेमध्ये स्वतःची पुतणी असणारी मुक्ता साळवे या स्वतःच्या पुतणीला त्या शाळेत घालून इतर अस्पृश्य समाजातील मुलींना इतर अस्पृश्य समाजातील मुलींना सुद्धा शाळेत आणण्याचं फार मोठं धाडसाचं परिवर्तनाचं कार्य आणि योगदान क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांनी दिलं. अस्पृश्यांची शाळा काढल्या गेली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांच्या शाळा काढल्या. त्यावेळी सुद्धा त्या शाळेत अस्पृश्याची मुलं आणण्याचं काम, मुली आणण्याचं काम क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद यांनी केलं. आणि एवढंच नव्हे तर मुलींच्या शाळेमध्ये शिकवाय जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांचं संरक्षण करण्याचं काम, ऐतिहासिक काम, फार मोठं योगदान हे लहुजी वस्तादांनी केलं. म्हणून त्यांना क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद असे म्हणतात. एवढंच काय, महारामांगाच्या दुःखाचं पहिलं भाष्य, महारामांगांना जोडण्याचं आणि महारामांगाच्या दुःखाचं पहिलं भाष्य हे क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद यांनी केले हो. लहुजी वस्ताद हे बौद्ध आणि मातंगामध्ये ते निर्माण करण्यासाठी वापरणाऱ्या मांगानो हे लक्षात घ्या. लहुजी वस्ताद हे महार मांगांना जोडणारा पहिला दुवा आहे. काय? क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद हे महारामांगांना म्हणजे आजच्या बौद्ध आणि मातंगांना जोडणारा हा पहिला क्रांतिकारक दुवा आहे. हे RSSच्या दलाल मांगांनी समजून घेणं गरजेचं आहे की महारामांगाच्या दुःखाचं पहिलं भाष्य हे क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद यांनी केलं. आणि पुण्याच्या गुलटेकडीच्या मैदानामध्ये मांगाच्या शिराचा चेंडू म्हणजे मांगाच्या मुंडक्याचा चेंडू आणि तलवारीचा दांडू घेऊन गुलटेकडीच्या मैदानात खेळवलं जात होतं. एवढा अत्याचार होत होता. आणि आम्ही धर्म नसणारी माणसं हा निबंध आपल्या पुतणीच्या मार्फत क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांच्या पुतणीनं म्हणजे मुक्ता साळवीनं लिहिला. आम्ही धर्म नसणारी माणसं, हिंदू हा आमचा धर्म नाही, हिंदू धर्म हा आमचा नाही, हिंदू आमचा धर्म नाही, ही लहुजी वस्तादांची भूमिका होती. हा लहुजी वस्तादांचा विचार होता. हिंदू हा आमचा धर्म नाही ही लहुजी वस्तादांच्या विचाराची प्रेरणा होती. ही भूमिका स्वीकारायची आहे मातंग समाजानं. हा विचार मातंग समाजानं लहुजी वस्तादांचा स्वीकारायचा आहे. हा क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांची ही विचाराची प्रेरणा मातंग समाजानं घेऊन आपल्या समाजाचं परिवर्तन करायचं आहे. ते दिलं सोडून आणि लहुजींचं नाव घ्यायचं आणि हिंदुत्वाच्या कळपात राहायचं. लहुजींचं नाव घ्यायचं, स्वतःला कट्टर हिंदू मांग म्हणायचं. लहुजीचं क्रांतिरक्षक लहुजीचं वस्तादांचं नाव घ्यायचं आणि भाजपचं RSSच्या नादी लागून त्यांची दलाली करायची, त्यांची हमाली करायची, त्यांची गुलामी करायची. म्हणून जय लहुजीवाले हे हिंदुत्वाचे, भाजपचे, RSSचे दलाल आणि स्वतःला कट्टर हिंदू मांग म्हणून घेणारी मंडळी आणि त्यांच्या संघटना ह्या जय लहुजी म्हणण्याच्या लायक नाही. आणि म्हणून तुम्हाला खरंच हिंदुत्वाच्या कल्पात कुशाल नाचा, भाजपची RSSची दलाली कुशाल करा, कट्टर हिंदू मांग म्हणून तुम्ही कुशाल हिंदुत्वाच्या कल्पात नाचा. परंतु क्रांतिरक्षक लहुजी वस्तादांचा वापर हा हिंदुत्वाच्या कळपात अजिबात करता कामा नये. कारण हिंदुत्वाच्या कळपात लहुजी वस्तादांचा गैरवापर हा त्यांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती टीका केल्यानंतर किंवा लहुजी वस्तादावर यांच्यावरती टीका केल्यानंतर, त्यांचा अपमान केल्यानंतर आपल्याला सहन होत नाही. काय मातंग समाजाची कार्यकर्ते, उमदे कार्यकर्ते काही लहुजी वस्तादांच्या वरती, क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद यांच्यावरती तर कुणी अपशब्द बोलला, टीका केली तर ते सहन करत नाही. ते लगेच पोस्ट टाकतात, हाणायला मारायला उठतात, शिवराळ भाषा वापरतात. पण आपल्याच मातंग समाज बांधवाकडून म्हणजे जे भाजपचे RSSचे हिंदुत्वाच्या कळपातील गुलाम आणि दलाल आहेत त्यांच्याकडूनच लहुजी वस्तादांचा अपमान होतोय, विटंबना होतोय. त्याचा सुद्धा राग येऊ द्या मातंग समाज बांधवांनो, त्याचा सुद्धा निषेध झाला पाहिजे, त्याचा सुद्धा राग आला पाहिजे, त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे.
कारण लहुजी वस्ताद हे हिंदुत्ववादी नव्हते, तर ते सत्यशोधकी होते. हे समजून घ्या. म्हणजे आजच्या आंबेडकरी चळवळीचे म्हणजे प्रबुद्ध चळवळीचे ते रक्षक होते. म्हणून म्हटलेलं आहे बाबा, आज जर कट्टर हिंदू मागानो, आज जर क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद असते ना, तर तालमीत निहून तुम्हाला तुडवलं असतं. हिंदुत्वाच्या कळपात लहुजींचा गैरवापर हा त्यांचा अपमान आहे. लहुजी वस्ताद, क्रांतिरक्षक लहुजी वस्ताद ते हिंदुत्ववादी नव्हते, ते सत्यशोधकी होते. म्हणजे आजच्या प्रबुद्ध चळवळीचे, समाजाचे ते रक्षक होते. आणि याच विचारानं समाजाचं प्रबोधन करू. तुम्हाला जय लहुजी जर म्हणण्याचा नैतिक अधिकार प्राप्त करायचा असेल, तर आंबेडकर चळवळीचा स्वीकार आणि सहभाग असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हिंदुत्ववादी कल्पात राहणाऱ्यांना आणि भाजपची RSSची गुलामी आणि दलालांना मात्र जय लहुजी म्हणण्याचा अधिकार, नैतिक अधिकार नाही. ते लायकच नाही. जय लहुजी म्हणण्याचे ते लायकच नाही. तुम्हाला म्हणायचं असेल तर गर्वसे कहूं हम कट्टर हिंदू मांग म्हणतायत. तुम्हाला हिंदुत्ववादी पेकटात लाता घालतात. हिंदुत्ववादी तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही. हिंदुत्ववादी तुम्हाला जोड्यानं मारतात आणि जोड्यापाशी सुद्धा उभा करत नाही. तरी सुद्धा मी कट्टर हिंदू माय कुशाल म्हणा, परंतु तुम्ही आता जय हेडगेवार म्हणा, नव्हे तर आजच्या भाषेमध्ये जय देवेंद्र फडणवीस म्हणा. आमचं काही म्हणणं नाही. पण लहुजींचा वापर जय लहुजी म्हणून तुम्ही हिंदुत्वाची जर दलाली, RSSची दलाली करत असाल तर हा क्रांतिरक्षक लहुजींचा अपमान आहे. ती विटंबना, अपमान यापुढे आम्ही कधीही सहन करणार नाही.